व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे रत्नागिरीतील फेमस अशा समुद्रकिनाऱ्यावर, तो म्हणजे आरेवारे बीच। तर मी तुम्हाला दाखवते हा समुद्रकिनारा किती सुंदर आहे। म्हणजे जर संध्याकाळच्या वेळी आलात तर तुम्हाला इथून घरी जावंसं सुद्धा वाटणार नाही, एवढा सुंदर हा समुद्रकिनारा आहे। आता जरा वाऱ्याचा आवाज जास्त आहे त्यामुळे तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल, पण तरी पण मी तुम्हाला दाखवते। तर गाईज तुम्ही बघू शकता किती सुंदर असा सनसेट आहे इथे। सूर्य एकदम लाल लाल दिसतोय, त्याचं पाण्यात पडले आहे, छान दिसतंय। आणि समुद्राच्या लाटांचा आवाज इथे एवढा आहे की म्हणजे आजूबाजूच्या माणसांचा सुद्धा आवाज येते इकडे, किंवा गाड्यांचा आवाज येते। खूप शांत असं वातावरण असतं इथे, खूप भारी वाटतं। आमच्या घरापासून आरेवारे बीचला यायला आम्हाला फक्त 5 मिनिटं लागतात गाडीने, म्हणजे आमच्या गावापासून एकदमच जवळ आहे हे। तुम्ही इकडे बघाल तर खूप लोक आले आहेत इकडे, आणि काही लोक पाण्यात एन्जॉय पण करतायत। तर गाईज ह्या बीचवर पण खूप लोक येतात, आणि तुम्ही जर कधी रत्नागिरीला आलात तर ह्या बीचला नक्की भेट द्या। आणि इथे म्हणजे छोटी छोटी दुकानं पण आहेत इथे, म्हणजे जर तुम्हाला भूक वगैरे लागली तर तुम्ही खाऊ शकता आणि आपली संध्याकाळ इथे म्हणजे चांगल्या प्रकारे घालवू शकता। तर कधी टाईम मिळाला तर नक्की भेट द्या। तर चला आपण पाण्यात दिसूया। हे बघा माझे मिस्टर इथे दिसत आहेत पाण्यात। बघा इथे कोणता तरी मासा आहे, मला खूप स्टारफिश वाटतो, पण तुम्हाला जर माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा गाईज इथे ओशन फ्लाय म्हणून आहे, म्हणजे तुम्ही ह्या ठिकाणाहून इकडे कॅबलने येऊ शकता। इकडे स्कुबा डायव्हिंग पण करायचे, पण आता करतात का माहीत नाही, ते पण चालू होतं इकडे पहिले। तर गाईज अशा प्रकारे आम्ही आमची संध्याकाळ समुद्रकिनारी घालवली आहे, आणि आता आम्ही घरी चाललो आहे कारण थोडा काळोख व्हायला लागला आहे। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।